नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, केरळात मान्सूनची हुलकावणी दिलेली आहे. तर त्याबद्दल आपण मान्सून आपल्या महाराष्ट्रात कधी येणार आहे, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व नवनवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की सविस्तर माहिती. केरळात मान्सूनची हुलकावणी मान्सूनने हुलकावणी दिलेली आहे. तर त्यात आगमन हे आता मान्सूनचं लांबणीवर येऊ शकतं. अरबी समुद्रातील जे चक्रवाती स्थितीमुळे विलंब झालेला आहे. तर आपण त्याबद्दल पाहूया की यंदा केरळात मोसमी वारे 26 मेच्या आसपास दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. मात्र मंगळवारी मोसमी वाऱ्यांचे केरळ येथे आगमन झाले नाही आणि मोसमी पाऊस केरळ येथे दाखल होण्यास आणखीन 4 दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मित्रांनो, जे अरबी समुद्रात जे वादळ जे निर्माण झालं त्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. तर त्याबद्दल आपण पुढील माहिती पाहूया की हवामानाच्या आत्तापर्यंतच्या नोंदणीनुसार मोसमी वारे केरळ येथे 1 जूनपर्यंत दाखल होतात. यंदा 6 दिवस आधीच म्हणजे 26 मेच्या आसपास मोसमी वारे केरळ येथे दाखल होतील अशीही शक्यता हवामान विभागाने 15 मे रोजी वर्तवली होती. मात्र मागील काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याची अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि कोमोरिन परिसर आणि अंदमान समुद्राच्या उर्वरित भागात वाटचाल सुरू आहे. तर अशी ही माहिती आहे. तर आपण महाराष्ट्रात आपलं टेम्परेचर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. तर ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर जिल्ह्यात 46.6 अंश तापमान सध्या आहे, हायेस्ट पीक. तर विदर्भातील सर्व प्रदेशात मंगळवारी कमाल तापमान 41 ते 46 अंशाच्या दरम्यान नोंदले गेले. या प्रदेशातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे नोंदले गेले. तेथील कमाल तापमान जे आहे ते 46.6 अंश सेल्सिअस इतके होते. आणि केरळ किनारपट्टीच्या पश्चिमेकडील भागात म्हणजेच अरबी समुद्रात चक्रवाती स्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम केरळ येथील हवामानावर झाला आहे. तर असं SD सानप हवामान विभाग शास्त्रज्ञ पुणे विभागातील जे हवामानशास्त्रज्ञ आहेत ते, आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यामुळे पुढील 4 दिवसात मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. तर अशी ही माहिती आहे शेतकरी मित्रांनो. तर अजून मान्सूनबद्दल जर नवीन अपडेट किंवा चक्रीवादळाबद्दल किती दिवस लागू शकतं, तर याविषयी सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, आणि जर काही अडचण येत असेल तर खाली काही विचारायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.